नमस्कार मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये TET 2025ची जी काही परीक्षा पद्धती आहे आणि त्याचा डिटेल सिलेबस आहे तो यामध्ये डिस्कशन करणार आहोत. तत्पूर्वी मी सगळ्यांना विनंती करतो की ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि असेच महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. TET टेट अपडेटच्या समोर जी लिंक येईल त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तर चला सुरू करूया व्हिडिओला. तर हे पहा, महाराष्ट्र TET 2025ची जी काही परीक्षा होणार आहे त्याची जी परीक्षा पद्धती आहे सगळ्यांना माहितीच आहे की ऑफलाईन आहे. ऑफलाईन परीक्षा पेपर 1चे 150 क्वेश्चन्स 150 मार्क्स आहेत आणि पेपर 2चे पण 150 प्रश्न 150 मार्क्स आहेत. पेपर 1 जो आहे पहिली ते 5वीच्या शिक्षकांसाठी आणि पेपर 2 6वी ते 8वीच्या शिक्षकांसाठी. याची पूर्ण पात्रतेची माहिती मी एका व्हिडिओमध्ये बनवली, त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर बघा, सगळे प्रश्न MCQ असणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असतो आणि निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी कुठलीही नसते. तर बघूया पेपर 1चा सिलेबस काय आहे. पेपर 1चा सिलेबस तुम्ही पाहू शकता. पेपर 1 जसं की सांगितलं पहिले ते 5वीसाठी या ठिकाणी पाच वेगवेगळे विषय आहेत. तर पहिला विषय बालविकास व अध्यापनशास्त्र 30 गुणांचा आहे. परत दुसरा भाषा 1 आणि भाषा 2 हे सगळे कंपल्सरी विषय आहेत पेपर 1चे. सगळ्यांना ज्यांचं D.Ed झाले 12वीवरून त्यांना पेपर 1 असतो पहिली ते 5वी इयत्तांसाठी आणि सगळे प्रश्न कंपल्सरी आहेत या ठिकाणी. पेपर 1मध्ये जसं की बालविकास व अध्यापनशास्त्राला 30 गुण आहेत. भाषा 1 मराठी, हिंदी, उर्दू किंवा इंग्रजी यापैकी एक निवडायचे आहे. ज्यांचं उर्दू मीडियम असेल ते उर्दू निवडतील आणि त्या ठिकाणी 30 गुण आहेत. आणि भाषा 2 इंग्रजी किंवा मराठीपैकी एक निवडायचे. गणित 30 मार्क्सला आहे आणि पर्यावरण म्हणजे EVS एन्व्हायरमेंटल सायन्स 30 मार्क्सला आहे. असे एकूण 150 गुणांचा पेपर 1चा पेपर आहे. तर बघा, आता आपण डिटेल बालविकास व अध्यापनशास्त्रामध्ये कुठले कुठले टॉपिक्स आहेत, कुठल्या टॉपिक्सचा अभ्यास करायचा आहे या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी हे बघूया. तर मुलांचे वय 6 ते 11 वर्ष, शारीरिक, संज्ञात्मक, सामाजिक व भावनिक विकास, शिकण्याची तत्त्वे, अध्यापन पद्धती, समावेशक शिक्षण, मूल्यमापन, वर्ग व्यवस्थापन हे सब टॉपिक्स आहे बालविकास व अध्यापनशास्त्रामधले. भाषा 1 या ठिकाणी जी पण भाषा निवडाल त्यामध्ये गद्य व पद्य, आकलन, वाचन कौशल्य, व्याकरण, शब्दसंग्रह, वाक्यरचना तसेच संवाद कौशल्याचे प्रश्न येणार आहेत. भाषा 2मध्ये सेम म्हणजे जसं भाषा 1मध्ये वेगवेगळे आकलनाचे प्रश्न वगैरे येतील तसेच आकलन उतारे, व्याकरण, शब्दसंग्रह व लेखन कौशल्यावरती प्रश्न असणार आहेत त्या ठिकाणी. गणिताचा जो पेपर आहे जसं टेटमध्ये गणिताचा सिलेबस आहे म्हणजे ॲप्टिट्यूडचा सगळा सिलेबस आहे आणि रिझनिंगचा जो काही सिलेबस आहे हा कंबाईन मिळून इथं गणिताचा येणार आहे. त्यामध्ये संख्या पद्धती म्हणजेच आपण नंबर सिस्टम म्हणतो, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, बॉडमस वगैरे ह्याचे बेसिक प्रश्न, तसेच अपूर्णांक, टक्केवारी, लांबी, वजन, वेळ, क्षेत्रफळ, घनफळ, भूमिती, आकृती म्हणजे जॉमेट्रीच्या काही आकृत्या असतात त्याच्यावरतीचे प्रश्न, तसेच समस्या सोडवणे आणि गणितीय तर्कशास्त्र म्हणजे इथं रिझनिंग प्लस ॲप्टिट्यूडचं कंबाईंड इथं विचारलं जाणार आहे TETमध्ये. जसं की टेटमध्ये वेगवेगळं वेटेज आहे, ॲप्टिट्यूडला वेगळं, रिझनिंगला वेगळं. तर जाऊया पर्यावरण अभ्यास एन्व्हायरमेंटल सायन्सवरती. तर याच्यामध्ये पण जो काही स्टँडर्ड सिलेबस आहे यांचं ठरलेलं आहे. त्यामध्ये माझे कुटुंब, अन्न, निवारा, पाणी, प्रवास, वनस्पती व प्राणी, शरीर, हवा, हवामान, समाज, सुरक्षितता, पर्यावरणीय जागरूकता आणि स्थानिक पर्यावरणावरती या ठिकाणी प्रश्न असणार आहेत. प्रत्येकी 30 मार्काचे 5 विषय आहेत आणि 150 मार्कांचा हा पेपर असणार. या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग कुठलीही नसते, परंतु क्वालिफाय होण्यासाठी ओपन जनरल कॅन्डिडेट्सला या ठिकाणी 60% म्हणजेच 90 गुण मिळवणं अत्यावश्यक आहे आणि इतर रिझर्वड कॅन्डिडेट्सला त्या ठिकाणी 55% म्हणजेच 150चे 55% काढले तर 82.5 गुण मिळवणं तिथं त्या ठिकाणी कंपल्सरी. जाऊया पेपर 2च्या अभ्यासक्रमाकडं. पेपर 2चा अभ्यासक्रम जसं की 6वी ते 8वी इयत्तेसाठी शिक्षक होण्यासाठी हा पेपर 2चा पेपर क्वालिफाय होणं खूप गरजेचं आहे. पहिला विषय या ठिकाणी सेम आहे बालविकास व अध्यापनशास्त्र 30 गुणांसाठी विषय. यामध्ये वय 11 ते 14 वर्षातील शारीरिक, मानसिक, सामाजिक व भावनिक विकास, शिकण्याचे सिद्धांत, समावेशक शिक्षण, प्रेरणा, मूल्यमापन, मार्गदर्शन व समुपदेशन या सगळ्या सब टॉपिक्सचा इन्क्लुडेड असतात त्याच्यामध्ये. परत इथंही भाषा 1 व भाषा 2 कंपल्सरी आहे, 30 मार्क्सला आहे. त्यामध्ये पण जसं की आपण पेपर 1मध्ये भाषा 1 व भाषा 1 आणि भाषा 2चे जसं आपण पाहिलं त्या ठिकाणी इथंही सेम आहे. वाचन, आकलन, गद्यपद्य, व्याकरण, शब्दसंग्रह, लेखन कौशल्य ह्याच्यावरती आधारित त्या भाषेशी रिलेटेड प्रश्न विचारणार आहेत 30 मार्क्सला. जाऊया पुढच्या. आता या ठिकाणी 60 मार्क्सचा जो काही पेपर आहे
सब्जेक्ट आहे, यामध्ये गणित व विज्ञान किंवा समाजशास्त्र ज्याच्यात तुमचं स्पेशलायझेशन आहे बी एडमध्ये किंवा डिग्रीमध्ये, त्या ठिकाणी त्याचा तो निवडायचा आहे, तो विषय या ठिकाणी निवडायचा आहे ह्याच्यामध्ये. आणि बघू शकता गणित व विज्ञानला परत त्या ठिकाणी गणिताचे सगळे, तसेच विज्ञानाचे जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र, मूलभूत संकल्पना व पर्यावरणशास्त्र पण या ठिकाणी आहे. आणि समाजशास्त्रामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, नागरिकशास्त्र, जसं की सगळा हा आपला MPSCचा सिलेबस असतो, त्याच प्रकारे या ठिकाणी समाजशास्त्राचा सगळा सिलेबस टाकण्यात येतो. तसंच हा पेपर देखील 150 गुणांचा आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, एका प्रश्नाला 1 मार्क आहे. आणि या ठिकाणी ह्या पेपरमध्येही तुम्हाला जनरल कॅन्डिडेट्सला 60% म्हणजेच 90 गुण, आणि रिझर्व्ड कॅन्डिडेट्सला, आरक्षित वर्गाला 55% म्हणजेच 82.5 गुण मिळवणं कंपल्सरी या ठिकाणी दिलेलं आहे मी. तर ही माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.